शुभ सकाळ सर्वांना। मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आता सकाळचे वाजलेले आहे 10:30। मला बनवायचा आहे नाश्ता। इथं शौर्य उठलेला आहे झोपेतून, आता बघतो आहे कार्टून। स्वरा पण घरी आहे, आज ती स्कूलला गेली नाहीये। शौ तू काय करतोय? शौर्याचं दूध बॉर्नविटा पिऊन झालंय। चिंगम ब्रेड पाहिजे। तर आमच्या शौर्याला चिंगम ब्रेड म्हणजे आपण चीज टाकतो तो पाहिजे रे। काय पाहिजे तुला? चिंगम ब्रेड। तर शौर्याला आमच्या चिंगम ब्रेड खायचा आहे। तर चला मग आता पटकन त्यांच्यासाठी नाश्ता बनवून घेते। तर स्वरा घरी आहे, तिच्या स्कूलमध्ये स्पर्धा आहे। तर मग स्कूलमध्ये टीचर वगैरे नसतात, दुसऱ्या वर्गाचे टीचर असतात। मग त्यामुळे मी आज तिला सुट्टी घेतलेली आहे। चला आता त्यांच्यासाठी काहीतरी छान बनवून देते। काय बनवणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करते। तर मी आता आलेले आहे किचनमध्ये आणि मी इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कट केलेली आहे। त्यानंतर इथे आहेत अंडी आणि ब्रेड पण आणलेला आहे। तर ॲक्च्युली गव्हाचा ब्रेड आणायचा होता, पण तो इथं काय मिळाला नाही आहे। तर म्हटलं ठीक आहे, कधीतरी चालून जातं। तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर एका बाउलमध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे आहेत। साधी आणि सिंपल कमी वेळात होणारी रेसिपी आहे। तर यामध्ये आता आपण हळद घालूया, त्याच्यानंतर मिरची पावडर, थोडासा कांदा मसाला आणि चव चांगली येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण घालते आहे। याच्यामध्ये तुम्ही जिरे पूड किंवा धने पूड, चिली फ्लेक्स घालू शकता। त्यानंतर इथे घेतलेले आहे 2 अंडी आणि याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून छानपैकी हलवून घ्यायचं आहे। हे मिश्रण जेवढं छान आपण मिक्स करतो तेवढं आमलेट छान होतं। तर फायनली माझं हे मिश्रण मिक्स करून झालं आहे। इथे मी तवा अगोदरच ठेवला होता तेल टाकून गरम व्हायला। त्यामध्ये आपल्याला हे ऑमलेट करून घ्यायचं आहे। तर ऑमलेट मीडियम फ्लेमवर खूप छान होतं आणि मला ऑमलेट करताना मीडियम फ्लेमच आवडते। म्हणजे जे ऑमलेट असतं ते पण चांगलं शिजतं आणि कांदा टोमॅटो पण मस्त शिजला जातो। मुलांना कधीतरी ही रेसिपी आवडते। स्वरा घरी आहे म्हणून म्हटलं काहीतरी जरा वेगळं बनवावं। तर मोठं जाड ऑमलेट बनवताना हा खूप मोठा प्रश्न असतो की खूप वेळा ते तुटलं जातं आपण पलटी करताना। तर अशा प्रकारे दोन्ही साईडने खूप छान असं ऑमलेट मी भाजून घेतलेलं आहे। तर आता हे कट करून घ्यायचं आहे। तर मुलांना असं आपण सँडविच बनवतो त्या टाईप आवडतं। तर मी याच्यामध्ये काही जास्त काही घालणार नाही आहे, फक्त ते केलेलं ऑमलेट ब्रेडच्या मध्ये घालून तव्यावर आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तर मुलांना तेवढंच सँडविच खाल्ल्याचा पण फील मिळतो। अशाच प्रकारे मी दुसरं पण बनवून घेते। काही जण अंडी फोडून त्याच्यामध्ये ब्रेड बुडवून ते पण बनवतात, पण मुलांना हे असंच आवडतं, त्याच्यामुळे मी असंच बनवते। तर तुम्ही पण बनवत असाल। याच्यामध्ये चीज स्लाइस किंवा मग ते आपण जे किसून टाकतो ते चीज टाकून ते अजून छान टेस्ट लागते। चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, पण मुलांना त्याची काही जास्त आवडत नाही। आणि चीज टाकलेल्या वस्तू त्या गरम खायला तर खूप छान लागतात। तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडने छान ब्रेड भाजून घेते। तर साधी सिंपल ही माझी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून। चॅनलवर कोण नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करा। तर मी कटरच्या साहाय्याने असं सँडविच शेपमध्ये कट करून दिलं आहे आणि शौर्य तिखट नाही खात म्हणून त्याच्यासाठी फक्त हळद मीठ टाकलेलं साधं आपलं जे अंड असतं ते तळून दिलेलं आहे त्याला। तर त्याला असे छोटे पीसेस आवडतात, अशा पद्धतीने मी त्याला कट करून दिलं आहे।
तर चला मग आता मी हे मुलांना देते नाश्ता. आजचा व्हिडिओ काही जास्त मोठा बनवलेला नाही, छोटाच बनवलाय. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. नाश्ता कर. तर आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे. शौर्य ब्रेड आणि चहा खातोय. त्याला पण बनवलं होतं पण तो नको म्हणतोय. स्वरा पण नाश्ता करते. या सगळ्यांनी नाश्ता करायला. शौर्य बघा सांगतोय नाश्ता करायला या.